नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पिरियडला जमात म्हणजेच काय आणि जमातीचा अर्थ, व्याख्या हे सगळं बघितलं होतं. तर आदिवासी समाजाची जेव्हा आपण व्याख्या बघितली, त्या व्याख्येवरून आदिवासी समाजाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहे हे आपल्याला सहज लक्षात येते. तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी समाजाची वैशिष्ट्ये हे आपण आज इथे अभ्यासणार आहोत. तर आदिवासी समाजाचं पहिलं वैशिष्ट्य आहे, जसं की आपण व्याख्येमध्ये बघितलं होतं की विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा, असं आपण जेव्हा म्हटलं होतं, म्हणून त्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे विशिष्ट भूप्रदेश. म्हणजे आदिवासी लोक जे असतात ते आदिवासी लोक एका विशिष्ट प्रदेशावरतीच आपल्याला दिसून येतात, की इतरत्र त्यांची वास्तव्य किंवा इतरत्र ते आदिवासी समाज विखुरलेला आहे असं आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे आदिवासी जमात जरी भारतभर असला तरी प्रत्येक जमात मात्र हे एका विशिष्ट अशा भूप्रदेशावर असते की त्याच भूप्रदेशावर ती आदिवासी जमात आपल्याला दिसत असते. इतरत्र ती आदिवासी जमात आपल्याला दिसून येत नाही. त्याचबरोबर ते ज्या भूप्रदेशावर राहतात तो भूप्रदेश आपण प्रगत समजले जाणारा जो समाज आहे, या प्रगत समजल्या जाणाऱ्या समाजापासून कुठंतरी अलिप्त असतो. हे आदिवासी लोक हे जंगलांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, डोंगर कपाऱ्यांमध्ये अशा ठिकाणी राहत असतात की ज्यांच्यामुळे इतर समाज जो आहे, इतर समाज त्यांच्या संपर्कामध्ये येत नाही. इतर समाजाच्या संपर्कापासून हा आदिवासी समाज दूर असतो. काही आदिवासी जमाती भटक्या स्वरूपात असतात की ते सतत आपली जागा बदलवत असतात, परंतु त्यांचं सुद्धा एक ठरलेलं क्षेत्र असते की त्या क्षेत्राच्या बाहेर ते सहजासहजी जात नाही. म्हणजे एकंदरीत त्यांना जरी भटक्या अवस्थेमध्ये असले तरी त्यांचा एक विशिष्ट भूप्रदेश ठरलेला असतो की त्या भूप्रदेशाच्या व्यतिरिक्त ते इतर कुठेही बाहेर फिरायला जात नाही किंवा ते आपलं क्षेत्र सोडून ते बाहेर जात नाही. म्हणून त्यांच्याकरता हे पहिलं वैशिष्ट्य लागू पडते की त्यांचा जो प्रदेश आहे तो हा विशिष्ट प्रकारचा एक भूप्रदेश ठरलेला असतो आणि ते त्या विशिष्ट भूप्रदेशामध्येच वास्तव्य करत असतात. आणि ते ज्या भूप्रदेशामध्ये राहतात त्या भूप्रदेशाला, त्या जमिनीला मातृभूमी मानतात, आपलं मानतात आणि त्याच भूप्रदेशावरती त्यांचं विशेष असं प्रेम असते. त्या जमिनीशी त्यांची एक नाळ जोडलेली असते, त्या जमिनीशी एक आपुलकीची भावना जोडलेली असते आणि म्हणून ते त्या प्रदेशाप्रती, त्या भूप्रदेशाप्रती एक त्यांचा जीव असतो आणि त्याच्यामुळे ते स्वतःचा भूप्रदेश सोडून इतरत्र कुठेही जात नाही आणि म्हणून ते त्या भूप्रदेशावरती सतत वास्तव्य करीत असतात. जरी भटकत असले तरी त्याचे जे क्षेत्र ठरलेलं असतं, त्यांचा जो भूप्रदेश ठरलेला असतो त्या भूप्रदेशाच्या पलीकडे मात्र ते कधीही जात नाही. अशा प्रकारे एक म्हणजे त्यांच्या भ्रमणाची, त्यांच्या फिरण्याची एक मर्यादा ठरलेली असते की त्या मर्यादेच्या बाहेर ते जात नाही. तर अशा प्रकारचा पहिलं वैशिष्ट्य आहे की ते विशिष्ट भूप्रदेश आणि या विशिष्ट भूप्रदेशामध्येच आदिवासी समाज हा राहत असतो. दुसरा आहे प्रमाण लघुता. प्रमाण लघुता म्हणजेच प्रमाण आणि लघुता म्हणजेच लहान. आदिवासी समुदायाचा जो आकार आहे तो अत्यंत लहान आहे. प्रत्येक जमाती या छोट्या छोट्या, प्रत्येक आदिवासी समाज हा जमातींच्या माध्यमातून विखुरला गेलेला आहे. छोट्या छोट्या आकाराचे समुदाय आपल्याला दिसून येतात. आदिवासींची संख्या आपण पाहिलं होतं मागच्या पिरियडला की एकूण लोकसंख्येच्या 8.6% ही लोकसंख्या आहे आणि ती आदिवासी समाजसुद्धा जमातींमध्ये विखुरला गेलेला आहे. प्रत्येक जमातीची लोकसंख्या जी आहे ती अत्यंत छोटीशी असते. आपण जर आदिवासींचे पाडे किंवा आदिवासींची जी गावं जर पाहिली तर आपल्या शहरी किंवा त्याच्याबरोबर ग्रामीण भागाशी जरी तुलना केली, ग्रामीण खेड्याशी जरी तुलना केली तरी त्याच्यापेक्षा कुठेही आकाराने अत्यंत लहान दिसते. आपल्या समाजाशी तुलना केल्यावर किंवा ग्रामीण समाजाशी तुलना केल्यावर आदिवासींच्या समाजाचा आकार हा अतिशय कमी, अतिशय छोटा असलेला, अतिशय लहान असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपल्या समाजाची तुलना केल्यावर असं लक्षात येईल की आदिवासी समुदायाचा आकार हा लहान आहे. म्हणजे प्रमाण लघुता, लोकसंख्येनेही कमी आहे आणि गावखेड्यातील घरांनी सुद्धा अत्यंत कमी आहे. अशा प्रकारे दुसरं वैशिष्ट्य आहे की प्रमाण लघुता हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आदिवासी समाजाचं आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे रक्तसंबंधावर आधारित समूह. आदिवासी समाजातील लोक आपली उत्पत्ती एकाच पूर्वजापासून झालेली आहे असं मानतात. जसं की आदिवासी समाजातील लोक परस्परांना रक्तसंबंधी मानतात की आपल्या सगळ्यांमध्ये एक रक्ताचं नातं आहे. आपली जेव्हा केव्हा उत्पत्ती झाली असेल
आपली जेव्हा केव्हा निर्मिती झाली असेल त्या निर्मितीचं कारण जे आहे ते कोणतरी एकमेव पूर्वज आहे, अशा प्रकारची एक भावना, अशा प्रकारचा एक विश्वास आदिवासी समुदायामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे सगळ्यांचा पूर्वज, सगळ्यांचा निर्माता हा एकच आहे, अशा प्रकारची असणारी भावना आदिवासींमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे ते सगळे, आपण सगळे रक्तसंबंधी आहोत, आपल्या सगळ्यांमध्ये एक भाऊबंदकीचं नातं आहे, अशा प्रकारची एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. मग हा पूर्वज कोण? मग आपला पूर्वज कोण आहे, आपला निर्मिक कोण आहे, आपला निर्माता कोण आहे, हे जरी त्यांना माहीत नसलं तरी आपला पूर्वज मात्र एक आहे, अशी त्यांची धारणा झालेली आपल्याला दिसून येते. मात्र याच्यावर त्यांची अगाध अशी श्रद्धा आहे, दृढ अशी श्रद्धा आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की त्यामुळेच त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना असते. जसं आपल्याला इतरांप्रती जेवढी आपुलकीची भावना राहत नाही, तेवढी आपल्या भाऊ बहिणीप्रती जेवढी आपुलकीची भावना असते तेवढी इतरांप्रती राहणं शक्य नाही. मात्र इथं रक्तसंबंधीय असल्यामुळे, मात्र रक्तसंबंधीय जर असेल, आपल्या स्वतःच्या भाऊ बहिणीवर आपली जास्तीत जशी आपुलकीची भावना असते इतरांप्रतीपेक्षा, तसंच आदिवासींच्या बाबतीत असं आहे, एक तर आकाराने लहान आहे आणि त्यातल्या त्यात आपण सगळे रक्तसंबंधी आहोत, आपला पूर्वज एक आहे, अशा प्रकारची असणारी जी मानसिकता, अशा प्रकारची असणारी त्यांची श्रद्धा, असा असणारा त्यांचा विश्वास, यामुळे त्यांच्यामध्ये एकता, एकात्मता आणि आपुलकीची भावना टिकवून ठेवण्यास अत्यंत कारणीभूत ठरलेला आहे. म्हणजे रक्तसंबंधावर आधारित असणारा हा एक समूह आहे, कारण की छोटा समूह आहे, त्याच्यामुळे त्यांचा तसा विश्वास आहे की आपण सगळे हे रक्तसंबंधीय आहोत. त्यानंतर आहे स्वतःची बोलीभाषा. प्रत्येक आदिवासी जमातीची, आपण पाहिलं होतं मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून, की प्रत्येक जमातीची, प्रत्येक आदिवासी समुदायाची, प्रत्येक आदिवासी समाजाची एक स्वतंत्र अशी बोलीभाषा असते. जरी त्यांच्या भाषेला लिपी नसली, प्रत्येक आदिवासी समाजाची स्वतंत्र अशी बोलीभाषा असते. आदिवासी भाषेला लिपी नाही आहे, त्यामुळे काय आहे की लेखन कला दिसून येत नाही, काय त्यांचं साहित्य त्यांनी लिहिलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या साहित्याची निर्मिती होऊ शकलेली नाही आहे. पण प्रत्येक आदिवासी जमातीची ही बोलीभाषा असते. जसं कोरकूंची कोरकू, कोलामांची कोलाम, कोलामी, गोंडांची गोंडी भाषा. पण प्रत्येक जमातींनी स्वतःची बोलीभाषा विकसित केलेली आपल्याला दिसून येते. प्रत्येक समाजाची जी बोलीभाषा असते, ह्या बोलीभाषा ही दोन व्यक्तींना, दोन पिढ्यांना जोडणारा एक दुवा आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आदिवासी समाजामध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा प्रत्येक जमातीच्या वेगवेगळ्या आपल्याला भाषा, बोलीभाषा दिसून येतात. मग त्या बोलीभाषा जरी यांचा लिपी नसली तरी या प्रत्येक जमातीमध्ये असणारी जी काही लोकगीतं असतील, जे काही म्हणी असतील, जे काही लोकरूढी असतील, जे काही त्यांचं साहित्य असेल, ते साहित्य किंवा जे काही उखाणे वगैरे असतील, जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण जेव्हा करतात, तेव्हा ते मुखोद्गत करून किंवा तोंडिया माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते विकसित झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणजेच त्यांच्यामध्ये असणारी बोलीभाषा हीच त्यांचं साहित्य आहे. त्यांचं जे काही साहित्य आहे ते बोलीभाषेतूनच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. फक्त लिपीचा शोध नसल्यामुळे ते लिहून ठेवल्या गेलेलं नाही आहे. मात्र बोलण्याच्याच माध्यमातून ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्यांचं जे काही लोकरूढी असतील, जे काही लोकगीते असतील, ज्या काही त्यांच्या लोककथा असतील, जे काही वाक्प्रचारे असतील, हे सगळ्या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतात. म्हणजे एकंदरीत सांगायचं एवढंच की प्रत्येक आदिवासी जमातीची ही स्वतंत्र अशी बोलीभाषा असते आणि त्या स्वतंत्र अशा बोलीभाषेतूनच त्यांचे सगळे व्यवहार हे चालत असतात. त्याच्यानंतर आहे साधी अर्थव्यवस्था. आपल्यासारखे व्यवहार त्यांना समजत नाही. त्यांचे व्यवहार हे साधे सरळ असतात, कारण की एक तर सरळ आहे की आपल्याकडे जे उत्पादन व्यवस्था आहे, आपण हे नफ्यासाठी उत्पादन करतो. मात्र त्यांचं नाही, फक्त उपभोगाकरिता उत्पादन. आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्याच गरजेपुरतं उत्पादन करायचं, तेवढ्याच गरजापुरतं वस्तूची निर्मिती करायची, त्याचा उपभोग घ्यायचा आणि साध्या सरळ पद्धतीने जीवन जगायचं, अशा प्रकारची मानसिकता, अशा प्रकारचा एक विचार आदिवासी समाजामध्ये रूढ झालेला असल्यामुळे त्यांची दैनंदिन जी अर्थव्यवस्था आहे ती अत्यंत साधी आणि सरळ अशी आपल्याला दिसून येते. जो फक्त दैनंदिन गरजांची पूर्तता करणे, ज्या रोजच्या आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत
त्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं हे एवढंच त्यांच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट आहे. उपभोगाकरिता उत्पादन, जे आपण उत्पादन करणार आहोत त्याचं फक्त आपल्याला उपभोग घेता येईल आणि जेवढं उपभोगासाठी आवश्यक आहे तेवढंच उत्पादन कसं करायचं हेच त्यांना माहीत आहे. एकमेकांना मदत करणे व सहकार्याने जीवन जगणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आपण जीवन जगत असताना एकमेकांना मदत केली पाहिजे आणि सहकार्य हे यासाठी त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे की आदिवासी समाजाचं असणारं जे जीवन पद्धती आहे, त्यांचं असणारं जे रोजचं जीवन आहे हे अत्यंत संकटमय आहे. जंगलांमध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये राहत असताना प्रत्येक वेळेस कोणावर ना कोणावर काही ना काही संकट येण्याची भीती असते. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती एकमेकांना सहकार्य करण्याचं, एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असते. हे आपल्याकडे असणारा जो स्वार्थभाव आहे, आपल्याकडे असणारा जो मतलब भाव आहे, हा भाव आदिवासी समाजामध्ये दिसून येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था ही साधी सरळ राहिलेली आहे. म्हणजे त्यांना ज्या वस्तूचं उपभोग्य घ्यायचं आहे एवढंच त्यांचं मर्यादित असते की त्यांच्या दैनिक गरजा त्यात पूर्ण होत नाही आणि वस्तूंचा संचय व विनिमय नसल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेत बाजारपेठ, नफा पद्धती या सारख्या गोष्टी दिसून येत नाही. वस्तूचा साठा करणे ह्यासारख्या गोष्टी त्यांना समजत नाही किंवा वस्तूचा साठा जरी करायचा असला तर तो साठा करून ठेवण्यासाठी आवश्यक असणारी जी संसाधनं आहे ती संसाधनं त्यांच्याकडे नाही. त्याच्यामुळे बाजारात जाऊन विकायचं, नफा कमवायचा आणि खूप वगैरे श्रीमंत व्हायचं किंवा आपल्याकडे स्टॉक करून ठेवायचा, हा पद्धती आदिवासी समाजामध्ये आपल्याला दिसून येत नाही. ज्या आपल्याकडे पद्धती आहे तशा पद्धती त्यांच्या बाबतीत दिसून येत नाही. त्याच्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था ही अत्यंत साधी आणि सरळ राहिलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्यपूर्ण जीवन पद्धती. आदिवासी समाजाचा विचार केला की एक वेगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहते. ग्रामीण आणि शहरी समाजाशी तुलना केल्यास ग्रामीण आणि शहरी समाजाचा विचार करून जर आदिवासी समाजाकडे बघितलं तर नक्कीच आदिवासी समाज या दोन समुदायापेक्षा कुठेतरी आपल्याला वेगळा असलेला दिसून येतो. तर अशा प्रकारे आदिवासी समाजाची जी जीवन पद्धती आहे ती इतर कोणत्याही समाजापेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते. रूढी, परंपरा, धर्म यामुळे त्यांचे सामाजिक जीवन नियंत्रित झालेलं आहे. प्रत्येक आदिवासी समाजामध्ये जे आहेत त्यांच्या ज्या रूढी, प्रथा, परंपरा आहेत त्या आपल्या समाजापेक्षा कुठेतरी वेगळ्या आहे. जसं आपल्याकडे आत्मीयता, जिव्हाळा दिसून येत नाही, आपल्याकडे व्यक्तिमधील सामाजिक संबंध जे आहेत ते करारात्मक दिसतात. आपण एका व्यक्तीचे दोन व्यक्तींमध्ये संबंध निर्माण, त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं म्हणून आपण त्याच्यासाठी काहीतरी करायचं, अशा प्रकारचे संबंध आपल्या समाजामध्ये दिसतात. मात्र आदिवासी समाजामध्ये अशा प्रकारे दिसत नाही. आताच म्हटलं होतं आपण की आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य आणि एकमेकांना मदत करणं हे दिसते. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्यांच्यामध्ये असणारी आत्मीयता आणि त्यांच्यामध्ये एकमेकांप्रती असणारा जिव्हाळा हा इतर समाजाशी तुलना केल्यास अतिशय वेगळ्या स्वरूपामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे त्यांची वैशिष्ट्यपूर्ण जीवन पद्धती झालेली आहे. आदिवासी समाजामध्ये अनेक रूढी आहेत, अनेक परंपरा आहेत, धर्म आहेत, यासारख्यामुळे त्यांचं जीवन नियंत्रित झालेलं आहे. आदिवासी समाज हा निरक्षर आहे किंवा निरक्षर आपण जरी म्हटलं, मात्र निरक्षर जरी असला तो पण असंस्कृत नक्कीच नाही. आदिवासी समाजाने विकसित केलेल्या रूढी, प्रथा, परंपरा ज्या आहेत त्या त्यांच्या समाजाच्या दृष्टिकोनातून नक्कीच उपयुक्त आहे. म्हणून त्यांना आपण असंस्कृत असं म्हणू शकत नाही. तो निर्धन असेल, त्यांच्याकडे धन नसेल, त्यांच्याकडे पैसा नाही आहे म्हणून तो असंस्कृत आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यांच्यामध्ये निषेध, आज्ञा व कायदा यांचं काटेकोरपणे पालन केलं जाते. म्हणजे एखाद्या प्रसंगी काय करायचं किंवा काय करायचं नाही, काही गोष्टी कशा टाळल्या पाहिजे, ज्याला निषेध आज्ञा म्हणतो आपण, की काही गोष्टी व्यर्थ मानल्या गेल्या पाहिजे, काही गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे, याचं काटेकोर पालन केलं जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक समाजाच्या काही परंपरा आहेत, प्रत्येक जमातीच्या काही रूढी आहेत, प्रत्येक समाजाचे काही कायदे आहेत की जीवन जगत असताना त्या गोष्टींचं पालन केलंच पाहिजे. अशा प्रकारचे काही कायदे ठरलेले आहे आणि प्रत्येक आदिवासी व्यक्ती त्या कायद्यानुसार, त्या निषेध आज्ञेनुसार जीवन व्यतीत करीत असतो. त्याच्यामुळे देखील आदिवासी समाज इतर समाजापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे
इतर समाजामध्ये जे काही ऐक्यभाव किंवा एकता किंवा जिव्हाळा जो दिसून येत नाही तो आदिवासी समाजामध्ये नक्कीच आपल्याला दिसून येतो. म्हणून त्यांची जीवन पद्धती ही वैशिष्ट्यपूर्ण जीवन पद्धती आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे समान धर्म. आदिवासी समाजात धर्म आचरणाला विशेष महत्त्व आहे. आदिवासी समाजामध्ये धर्म आचरणाला विशेष महत्त्व आहे. धर्माचं आचरण करणे, धर्मानुसार वागणे याला आदिवासी व्यक्ती किंवा आदिवासी समाज विशेष असं महत्त्व देतात. त्याला कारण जर असेल, कारण की ते सतत निसर्गाच्या सानिध्यामध्ये असतात. सतत निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे निसर्गामध्ये होणारे जे बदल आहे, निसर्गामध्ये होणारं जे परिवर्तन आहे, त्या परिवर्तनाचा, त्या बदलाचा प्रभाव आदिवासी समाजावरती पडत गेलेला आहे. आणि या निसर्गाच्या प्रभावामुळे, निसर्गामध्ये दिसणाऱ्या अनेक गोष्टींमुळे एक चमत्कार वगैरे घडतो किंवा जे ऋतुचक्र होतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे कुठेतरी एक अलौकिक शक्ती घडवून आणते. हे घडवण्यामागे जसं पूर असेल, भूकंप असेल, सुनामी असेल, विजांचा कडकडाट असेल, ह्या ज्या गोष्टी निसर्गामध्ये घडतात ह्या चमत्कारिक गोष्टी आहे असं एक आदिवासींचा असणारा विश्वास. आणि त्याच्यामुळे या गोष्टी कोणीतरी घडवून आणतो. या गोष्टी घडण्यामागे कोणाचा तरी एक कोणतरी याच्या मागे पाठीमागे आहे असा एक विश्वास आदिवासी समाजामध्ये निर्माण झालेला आहे. मग ही जी कोणती अलौकिक शक्ती आहे ती अलौकिक शक्तीवरती मग आदिवासींची गाढ श्रद्धा, आदिवासींची एक अगाध विश्वास निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळेच आदिवासींमध्ये धर्माप्रती, अलौकिक शक्तीप्रती गाढ श्रद्धा निर्माण झालेली दिसून येते. मग हे जे काही घडते, हे जे काही चमत्कार घडतात, हा जो काही निसर्गामध्ये परिवर्तन होतो, हा निसर्गामध्ये होणारं परिवर्तन अलौकिक, त्याला अलौकिक शक्ती कारणीभूत आहे. मग या अलौकिक शक्तीला आपण प्रसन्न ठेवलं पाहिजे. जर ही अलौकिक शक्ती आपल्यावरती जर नाराज झाली तर त्याचे वाईट परिणाम, त्याचे दुष्परिणाम आपल्या समाजाला भोगावे लागेल. अशा प्रकारची एक भावना आदिवासी समाजामध्ये निर्माण झाली. आणि मग या समाजामुळेच काय झालं की मग ही शक्ती जी आहे, ही शक्ती आपल्यावर सतत प्रसन्न राहावी, या शक्तीची सतत आपल्यावरती कृपादृष्टी राहावी, या विचारातून, या श्रद्धेतून त्यांच्यामध्ये पूर्वजपूजा, भूतपूजा, निसर्गपूजा यासारख्या गोष्टी निर्माण होत गेल्या. आपल्या पूर्वजांची पूजा करायची, प्राण्यांची पूजा करायची, निसर्गाची पूजा करायची, यासारख्या गोष्टी, यासारख्या उपासना करायच्या, यासारख्या गोष्टी आदिवासी समाजामध्ये निर्माण होत गेल्या. आणि एवढंच नव्हे तर मग ते करत असताना फक्त सर्वांनीच करायचं असं नाही, तर त्या अलौकिक शक्तींना प्रसन्न करण्यासाठी मग भगत असेल, भगत म्हणजे पुजारी वगैरे आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर, पुरोहित असेल, यांच्या माध्यमातून त्या पूजा एका विधीच्या माध्यमातून पार पाडायच्या. मग त्यासाठी जादूटोण्या, मग हा भगत किंवा हा जो पुजारी असतो तो जादूटोणा, मंत्रतंत्र, यज्ञ, विधी यासारख्या गोष्टी करून त्या अलौकिक शक्तीला प्रसन्न करण्याचं काम या भगदाच्या माध्यमातून केल्या जाते. आणि त्याच्यामुळे अलौकिक शक्ती आपल्यावरती प्रसन्न राहील, अलौकिक शक्तीची आपल्यावरती कृपा राहील, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन आदिवासी समाजामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे समान धर्म आणि प्रत्येक जमातीचा एक विशिष्ट धर्म ठरलेला असतो. आणि हे सगळे जर यज्ञ या किंवा करायचं जे कार्यक्रम असतात त्यावेळेस संपूर्ण जमात एकत्र येते, संपूर्ण जमातीचं सहकार्य, संपूर्ण जमातीचं मदत असतात आणि संपूर्ण जमात या अलौकिक शक्तीपुढे नतमस्तक झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून समान धर्म हे सुद्धा एक महत्त्वाचं असं आदिवासी जमातीचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आहे सीमित तंत्रविद्या. आपण पाहिलं की त्यांची अर्थव्यवस्था ही साधी आणि सरळ अर्थव्यवस्था होती. त्याच्यावरून लक्षात येईल की ते तंत्रज्ञानाचा अत्यंत कमी असा वापर करताना दिसून येते. शेतीकरता वापरात असलेली जी अवजारे आहेत ती सुद्धा अविकसित स्वरूपाची असलेली आपल्याला दिसते. शेतीकरता जी वापरणारी जी अवजारे आहेत ती सुद्धा अत्यंत अविकसित किंवा जुनाट अशी अवजारी आहे. म्हणजे एकंदरीत काय की सुरुवातीच्या काळात तर आदिवासी समाजामध्ये धरती ही मातृभूमी मानल्या गेल्यामुळे नांगर वगैरे चालवायचं नाही, शेतीची मशागत वगैरे न करता असे दाणे फेकून द्यायचे आणि जे उगल त्याच्या माध्यमातून आपण अन्न खायचं, अशा प्रकारची एक मानसिकता होती. नंतर हळूहळू त्यांच्यामध्ये
थोडाफार प्रमाणात काय म्हणता येईल की विकास झाला, मात्र आजही जरी विचार केला तर शेतीसाठी आज जे आपल्याकडे जे संसाधन वापरते, ट्रॅक्टर असेल किंवा इतर अत्याधुनिक रासायनिक खते, बियाणे असेल, यांचा वापर आजही आदिवासी समाजामध्ये शेतीकरता होत नाही. आजही त्यांच्याकडे असणारी जे जसं धनुष्यबाण असेल, शिकारीचं जे साहित्य आहे, मासे पकडण्याच्या ज्या जाळ्या आहे, जे हत्यार आहे, हे सगळे हे अवजारं जे आहे ते अजूनही जुनाट पद्धतीचे असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे विकसित असणारे तंत्रज्ञान, विकसित झालेलं जे तंत्रज्ञान आहे याचा वापर आदिवासी समाजात झालेला आजही आपल्याला दिसून येत नाही. म्हणजेच काय की आदिवासी समाजामध्ये, आदिवासी जमातीमध्ये जे तंत्रज्ञान किंवा जे तांत्रिक साहित्य जे वापरले जाते ते तांत्रिक साहित्य आजही जुनाट स्वरूपाचं असलेलं, एक अविकसित स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येते. आजही त्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं आहे असं आपल्याला दिसून येत नाही. म्हणून त्यांच्यामध्ये तंत्रविद्या किंवा त्यांच्याकडे वापरण्यात येणारे साहित्य ते मर्यादित स्वरूपाचे आहे, थोड्या स्वरूपात फक्त त्यांनी वापर केलेला आहे. संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी काही स्वीकारलेलं आपल्याला दिसून येत नाही. आणि त्यातल्या त्यात शेवटचं आदिवासी समाजाचं असं वैशिष्ट्य आहे की ते वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक ऐक्यभाव. हेच आपण म्हटलं की आदिवासी समाजाचे अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे की आदिवासी समाजाचं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्यामध्ये ऐक्यभाव हा आपल्या समाजाच्या तुलनेत, ग्रामीण आणि शहरी समाजाच्या तुलनेत त्यांच्यामध्ये असणारा जो ऐक्यभाव आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असणारा आपल्याला दिसून येतो. समान बोली, समान त्यांच्या प्रत्येकांची बोलीभाषा एकतर समान आहे, त्यांच्यामध्ये असणारे धर्म समान आहे आणि समान सामाजिक नियम आहे, समान सामाजिक कायदे आहे. यामुळे आदिवासी जीवनाला एकजिनसीपणाला आहे. सगळेजण आपण सगळे एक आहोत, आपण सगळे रक्तसंबंधी आहोत, आपण सगळे एकाच पूर्वजापासून निर्माण झालेले आहोत. अशा प्रकारची असणारी आदिवासी समाजामध्ये असणारी जी भावना आहे, या भावनेमुळे आदिवासी समाजामध्ये सामाजिक ऐक्यभाव निर्माण झालेला आपल्याला दिसतो. आपण एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक आहोत अशी भावना आदिवासी समाजामध्ये आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे काय की सामाजिक ऐक्यभाव हा आदिवासी समाजामध्ये निर्माण होते. हे सगळे जरी कारणं असले तरी त्याचबरोबर तेही कारण महत्त्वाचं आहे की आदिवासीचं जीवन हे सतत संकटांचा सामना करणारं जीवन आहे. सतत त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी संकटाला सामोरं जावं लागत असते आणि यामुळे एकमेकांसोबत जुळून राहण्याशिवाय त्यांना पर्याय नाही आहे. एकमेकांना मदत केल्याशिवाय, एकमेकांची मदत घेतल्याशिवाय त्यांना पर्याय नाही आहे. एकमेकांसोबत सहकार्याने राहिल्याशिवाय पर्याय नाही. हे कारणसुद्धा त्यांच्यामध्ये सामाजिक एकता किंवा सामाजिक ऐक्यभाव टिकवून ठेवण्यास अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. तर अशा प्रकारची ही सगळी आदिवासींची वैशिष्ट्ये आहे की या वैशिष्ट्यांमुळेच आदिवासी समाज आपल्या दोन समाजापेक्षा, म्हणजेच कोणत्या शहरी आणि ग्रामीण समाजापेक्षा कुठंतरी वेगळा आज असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारचा हा आदिवासी समाज आणि ही आदिवासी समाजाची वैशिष्ट्ये आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या आदिवासी समाजाची ही जी वैशिष्ट्ये आहे या वैशिष्ट्यांची नोंद आपल्या बुकांमध्ये करून ठेवायची. कारण की आपली कधीही मग एक युनिट संपल्यानंतर ऑनलाईन टेस्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या सगळ्या जसं जर वाटत असेल एखाद्या विद्यार्थ्यांना की आपल्याकडे नोट्ससुद्धा असावे तर त्यांनी याचे नोट्स काढून ठेवावे. किंवा जर पुस्तकं जर पाहिजे असेल तर एखाद्या वेळेस लायब्ररीमध्ये, महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये येऊन तुम्हाला पुस्तकसुद्धा काढता येईल याची नोंद घ्यावी. आणि या सगळ्या वैशिष्ट्यांची नोंदसुद्धा आपल्या रजिस्टरमध्ये किंवा आपल्या बुकामध्ये करून ठेवावी. इथेच आपण थांबू. धन्यवाद.